प्रियंकास रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत सहज व सोप्या पद्धतीने होणारी मैदा न वापरता गव्हाच्या पिठाची मऊ व लुसलुशीत अशी पुरणपोळी। ला तर मग वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे। आता आपण ही चणा डाळ 2 वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत। ते आपण 2 वेळा चणा डाळ धुवून घेतलेली आहे। आता आपण ही चणा डाळ 4 ते 5 तास अशीच भिजत ठेवणार आहोत। 4 ते 5 तास झालेले आहेत। आता आपली डाळ भिजलेली आहे। आता आपण लगेचच चणा डाळ कुकरमध्ये घालून घेऊया। सर्व चणा डाळ आपण कुकरमध्ये काढून घेऊया। ते आपण सर्व डाळ कुकरमध्ये काढून घेतलेली आहे। त्यामध्ये आता आपण पाणी घालूया। त्यामध्ये आपण थोडंसं मीठ आणि रंग छान यावा म्हणून हळद घालणार आहोत आणि शिजशी ठेवणार आहोत। आता आपली डाळ पण 4 शिट्यांमध्ये शिजलेली आहे। इथे आपण चेक करून घेऊया। डाळ अशी मस्त शिजलेली आहे। आता आपण यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आणि मॅश करून घ्यायचे आहे। ते आपण डाळ मॅश करून घेतलेली आहे ग्लासाच्या साहाय्याने। यामध्ये आपण 1.5 वाटी गूळ घालणार आहोत। 1 वाटी चणा डाळीसाठी 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे आपण। सर्व गूळ आता मिक्स करून घेऊया। आता आपण हे पुरण शिजवून घेऊया। इथे तुम्ही पाहू शकता पुरण आता घट्ट झालेलं आहे। त्यामध्ये जायफळ किसून घालूया। आता यामध्ये वेलची पूड घालूया आणि मिक्स करून घेऊया। ते आपलं पुरण तयार झालेलं आहे। प्लेटमध्ये काढून घेऊया। ते आपण 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ आपण चाळणीने चाळून घेतलेलं आहे। पिठामध्ये थोडंसं मीठ आणि तेल घालून घेणार आहोत। पीठ आता घट्टसर मळून घेऊया। चपातीसाठी जसं आपण पीठ मळून घेतो तसं पण हे पीठ मळून घ्यायचं आहे। आपण घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपण हे पीठ एका रुमालामध्ये बांधून पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत। असं केल्यामुळे आपलं पीठ असं मऊ लुसलुशीत तयार होतं। वाटक्यामध्ये आता आपण पाणी घालून घ्यायचं आहे। रुमालातली कणिक पूर्णपणे भिजली पाहिजे पाण्यामध्ये, इतकं पाणी घालायचं आहे। जेवढं हे छान पीठ भिजेल तेवढी छान आपली पुरणपोळी होईल। आता हे इतकं पाणी घालून घेतलेलं आहे आपण। आता यावरती आपण काहीतरी जड भांडं ठेवायचं आहे। इथे आपण खलबत्ता ठेवलेला आहे। पीठ आता 10 ते 15 मिनटं असंच पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे। आता 10 ते 15 मिनटं झालेले आहेत। तर पीठ पाण्यामधून काढून घेणार आहोत। जास्तीचं पाणी असं पिळून घ्यायचं आहे। आपण ही पोटली सोडून यामधलं पीठ काढून घ्यायचं आहे। ते आपण पोटली सोडून त्यामधलं पीठ काढून घेतलेलं आहे। छान असं मऊ लुसलुशीत झालेलं आहे। आता यामध्ये तेल घालणार आहोत आणि मळून घ्यायचं आहे। हे आपण पीठ छानपैकी मळून घेतलेलं आहे। आता आपण पुरणपोळी बनवायला घेऊया। आता इथे आपण पिठाचा गोळा घेणार आहोत। आपण इथे कितीही मोठा गोळा घेतला आणि कितीही सारण भरलं तरी आपली पुरणपोळी फुटणार नाही। हा गोळा आपण पोळपाटावरती थोडा लाटून घेऊया। पीठ न लावता आपण हे लाटून घ्यायचं आहे। इथे आपण थोडं लाटून घेतलेलं आहे आणि आता हातावरती घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे।
हा एवढा गोळा आपण सारण घेतलेला आहे. आता आपण अशा पद्धतीने सारण आहे ते असं वाटीसारखं बनवून आतमध्ये भरायचं आहे. ठीक आहे, ते वरती करायचं आहे आणि पुरण आहे ते आतमध्ये ढकलायचं आहे. आणि वरती जो पिठाचा भाग शिल्लक राहील तो तुम्ही काढून टाकू शकता, नाहीतर तुम्ही त्यामध्ये फोल्ड करून दाबू शकता. इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही फोल्ड करून त्यावरती दाबू शकता. आता इथे आपण पीठ लावून घेऊया. गव्हाची पुरणपोळी बनवताना एक लक्षात घ्या की पुरणपोळी लाटताना कमी पिठाचा वापर करायचा आहे, जेणेकरून पुरणपोळी वातड होत नाही. आता इथे आपण पुरणपोळी लाटून घेऊया. पुरणपोळी लाटताना तर जोर देऊन लाटायची नाही आहे, हलक्या हाताने लाटायची आहे, जेणेकरून ती फाटणार नाही. तुम्ही पाहू शकता पुरणपोळी लाटून झालेली आहे. अगदी हलक्या हाताने लाटून घेतलेली आहे आपण. आणि पुरण पण अगदी सर्व बाजूने पसरलेलं आहे. आपण ही भाजून घेऊया. इथे आपण तवा छान गरम करून घेतलेला आहे. ती आता पुरणपोळी घालून घेऊया. आणि पुरणपोळी भाजताना गॅस मध्यम ठेवायचा आहे. मध्यम गॅसवरतीच आपण पुरणपोळी खरपूस अशी भाजून घेणार आहोत. पुरणपोळीच्या कडेने तूप सोडायचं आहे. आपण ही पलटून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता अशी मस्त अशी भाजली गेलेली आहे एका बाजूने. तर दुसऱ्या बाजूने पण तूप सोडून घेणार आहोत. एकदा आपण पलटून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता मस्त अशी खरपूस झालेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता पुरणपोळी अशी टम्म फुगलेली आहे. पद्धतीने जर तुम्ही पुरणपोळी बनवली तर कधीही बिघडणार नाही. ही पुरणपोळी बनवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की बनवून बघा. ती साध्या सोप्या पद्धतीने बनलेली मऊ आणि लुसलुशीत अशी पुरणपोळी तयार आहे. अशा पद्धतीने तुम्ही पण पुरणपोळी बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.